हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी ज्योती. तर आज आहे हरच बोरनान आणि हळदी कुंकू पण आहे. तर त्यासाठी मी थोडंसं आता डेकोरेशन करून घेते. तसं थोडंसं लावले डेकोरेशन. तर ही आहे माझी वहिनी. मी थोडंसं दोघे मिळून करतोय. म्हणजे पटपट होईल. मग थोडेसे बलून लावून घेतलेत. तसे तर हार्श काही ठेवतच नाहीये, पण 2-3 लावून घेतलेत. तर हातचंही दुसरं बोरन्हाण्याने पहिल्या बोरन्हाणला तर खूप छोटा होता. आता थोडं समजतंय त्याला. त्याच्यामुळं थोडंसं करू देईल असं वाटतंय तो. पण चालेल थोडंसं डेकोरेशन. जास्त काही नाहीये कारण खूप टाईम कमी कमी वेळात करायला लागले मी. झालं डेकोरेशन. मग रांगोळी पण लगेच काढून घेतो. हे बघ, काढून घेते बाहेर पण सगळी रांगोळी दारामध्ये काढते आधी. ती रांगोळी काढते तोपर्यंत मी दुसरं आवरून घेते. हे बघा झाले डेकोरेशन दाखवते तुम्हाला पण. सिंपल असं छोटंसंच केलंय. आणि आमच्या इकडं ना हळदी कुंकाला म्हणजे असं पानाचा विडा मानतात. काही काही ठिकाणी मानतात, काही काही ठिकाणी नाही मांडत आहे. तर असं 5-5 असं पानांचं 25 पानांचा विडा असतो आणि त्याच्यामध्ये सगळं 5-5 म्हणजे सुपारी, हळकुंड, खोबरं, इलायची असं 5-5 आपल्याला जे आहे ते ठेवायचं. असं 25. तर मग ते मांडून घेते मी. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतं, पण मी हळदी-कुंकू आज ठेवले. त्याच्यामुळे मग मी आज मांडून घेते. म्हणजे ज्या दिवशी हळदी-कुंकू आहे, त्या दिवशी हा विडा मांडून ठेवायचा. प्रत्येक भागात वेगवेगळं आहे, तरी मग आमच्या इकडे तर असं आहे. आणि ह्याच्यावर झाकण लावून म्हणजे झाकण ठेवायचं. अ, काही ताटावर असं झाकण वगैरे ठेवायचं आणि ठेवून द्यायचा. हे बघा, झाले माझे सगळ्या मांडून. रांगोळी पण झाली. हे बघा, कशी वाटली रांगोळी? मला नक्की सांगा कमेंट करून. हॉलचं पण सगळं आवरून झाले आणि आता दूध पण ठेवते. तर मी बायकांना मसाले दूध बनवणार आहे. दूध पण तापायला ठेवले इकडं. तर हे 4 लिटर दूध आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी आता ड्रायफ्रूट पावडर वगैरे करून घेतली, इलायची पावडर. तर आणि हारच्या बोरणाने तर मग चुरमुरे घेतलेत. त्यामध्ये मग चॉकलेट मिक्स करते. 2 वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट. थोडेसे छोटे-छोटे ते बिस्किट पण ॲड करते. हे का. आणि थोडंसं घरात पण इथं डेकोरेशन केले बघा. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि थोडंसं घरामध्ये पण. आणि नंतर लास्टला दिवे लावून घेणार आहे साईडनं. तोपर्यंत हर्षला पण रेडी करते, दाखवते तुम्हाला. हे बघा, हर्ष रेडी झालाय. पहिल्या बोरणानं तो बसतच नव्हता. आज छान बसलाय तो. तरी थोडेसे दागिने त्याने घातलेत पाया म्हणजे हातात वगैरे जास्त काही घालू दिले नाही. म्हणजे जेवढं घालून दिलं तेवढंच घातले तो. त्याचं औषण करून घेतले. तो शांत बसलाय तोपर्यंत पटकन करून घेते. 5 बायका म्हणून ओवाळून घेतो. त्याच्या आतोय. आणि ही पण माझ्या नंदेची मुलगी तर दोघांचं पण मिळून करून घेते आज.
झाली तयारी आता. औषण वगैरे करून झालं. आता अंघोळ घालून घेते. मुलं वगैरे पण आलेत सगळे. हे बघा मुलांची काय चॉकलेट घेण्यासाठी. ते गर्दी बघून हाच थोडासा रडायला लागला, पण परत झाला नॉर्मल. चॉकलेटसाठी मुलं अंगावर हे करत होते, त्याच्यामुळे मग तो रडायला लागला परत. परत बसला शांत चॉकलेट मिळाले की. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.